नमस्कार. या 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 बसा बसा बसा. वा 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 बसा बसा. बसा बसा. पाणी घ्या, पाणी घ्या. पाणी घ्या. धन्यवाद. या पाणी घ्या. पहिली थँक्यू. हा मग कहा झाला प्रवास? काही तकलीफ बिकलीफ नाही झालेला? नाही मग वांदा नाही. अजिबातच नाही आहो. तुमच्या नागपुरातले रस्ते म्हणजे अगदी गुळगुळीत. म्हणजे पहा रस्त्यात एकही खड्डा नाही का हो? म्हणजे काय इतके गुळगुळीत की मला वाटलं आता चाक सुद्धा घसरेल की काय. अहो. विनोद विनोद विनोद. चांगलं आहे चांगलं आहे. नमस्कार. नमस्कार. मी पृथ्वी ढवळीकर. हा हा माझा मुलगा ओंकार ढवळीकर. नमस्कार. आणि ही माझी पत्नी रसिका वेंगुर्लेकर. वेंगुर्लेकर. नाही हिच्या आडनावात मी कधी ढवळाढवळ केली नाही म्हणून. विनोद विनोद विनोद. मी हेमंत पाटील. ही माई बायको चेतना पाटील. ही माई पोरगी शिवाली पाटील. आम्ही असा फालतूपणा करत नाही. म्हणजे ते जाऊ द्या. तुमचं संत्र्यासारखं गोड असणाऱ्या या नागपूर शहरात स्वागत आहे बा. धन्यवाद धन्यवाद. हा हा तर आपला म्हणजे माई पोट्टी तुमचा पोट्ट्या दोघांचा लग्न जुळव्याचा कार्यक्रम आपण ठेवला इकडे. नाही कार्यक्रम ठेवला म्हणजे काहीतरी गोंधळ होतोय तुमचा. काय झालं? आमचं ऑलरेडी ठरलंय मुंबईत. आपल्याला लग्न कसं करायचंय कुठे करायचंय हे ठरवायला आपण भेटलेलो आहोत. शिव जरा डॅडा आमचं लग्न ऑलरेडी डन झालंय. आपल्याला फक्त अरेंजमेंट करायचे. डॅडा प्लीज घाई करा. नाही खरंय ते वालं खरंय. चांगलंय चांगलंय. नाही पण आता तुनं हाव म्हणलंय पण आता हा असा ढापण्या पोऱ्याला तू अशी लग्न करावं म्हणजे मला जरा पटून राहिलं ते. डॅडा वा ढापऱ्या. ढापण्या म्हणजे मला सांग आपल्या खानदानात कोणाला चष्मा आहे का? ते आजी आजोबांले तरी चष्मा होता का? डॅडा पहिली गोष्ट आपल्या घरात कोणी वाचायचं का? कोणी डोळ्याला ताण द्यायचं का? नाही ना. चष्मा कसं लागेल? असं ताटावर बसलं की जेवता जेवता असं झोपून जायचे आणि मग तिकडून उठायचे तिकडे जायचे चहा प्यायचे थोडंसं खायचे आणि खाटेवर झोपून जायचे. ताटावरनं खाटेवर खाटेवरनं ताटावर ताटावरनं खाटेवर एवढंच तर केलं. कसं लागेल चष्मा डॅडा? हा ते बी बरोबर आहे पण फावल्या वेळेत तिच्या भाषेला इस्त्री मारा एकदा. नाही कसं बोलते तू? माझ्या मुलाला ढापण्या म्हणते ते. चष्मा तर आहे तो. नाही हा जो चष्मा आहे तो आमच्या कुटुंबातल्या विद्वत्तेचं लक्षण आहे. थँक्यू बाबा. जाऊ दे ना. काय तुम्ही बी बोलू राहिले? मला तर वाटतं ना सगळं चांगलं चालू राहिले आणि तुम्ही मध्ये झांगड गुत्ता करू राहिले. एक मिनिट नाही हे नाही चालणार मला. एक मिनिट अपशब्द मला चालणार नाही. नाही अपशब्द नाही. पृथ्वीराव ते झांगड गुत्ता म्हणजे गुतागुत बुवा तंगडी नको बुवा असं त्यांचं म्हणणं. हा आणि तू नको ना बोलू बाई. मै बायको आहे ना नागपुरी नाहीये. नाहीये नाही म्हणजे स्किट पुरतीच नागपुरी झाली ती. यांचा प्रॉब्लेम असतो. 4 शब्द येताना ते वाक्याच्या मध्ये असं घुसाळत राहते. आता काय या खासदार महोत्सवाला ह्या वर्षी बोलवलंय पुढच्या वर्षी बोलवलंच पाहिजे बुवा म्हणून सगळा 8 तास चालला. सगळे व्हेरिएशन आताच जाऊन या तेले. अरे नको ना बोलू बाई. हा एअरपोर्टवर सोडायला हेच गाडी देणार आहे आपल्याला. हा शांत बस जरशी तू. पण असं आहे बुवा. हेमंतराव मला काय वाटते विहीणबाईंना बोलू द्या. मला काय वाटते ना बाई नागपूरला येऊन मी पण थोडेसे नागपुरी बोललेले पाहिजेले. अरे बाप रे. मालवणीवर केलेल्या अत्याचारानंतर आता नागपूरची बारी. कशाला तुला कशाला बोलायचं आहे नागपुरी? छान वाटतं ना ते. काही गरज नाहीये. मुळात त्यांची भाषा ऐक फारच गमतीशीर भाषा आहे. हो मखापासून ते मलाला मले मले म्हणतायत. आता मला सांगा तुमच्या पुण्यामध्ये लेलेले लाला म्हणतील का? लीला लाला नाही ना. मग मी मलेले माला खाबर म्हणू. हे विदर्भाले असं म्हणजे येड्यातच काढता नेहमी. यांची भाषा मराठी आपली भाषा मराठीच नाही आहे म्हणजे आम्ही येड्याच आहे काय अर्थ आहे? हे बघा लक्षात घ्या काय आहे. लेले हे एक आडनाव आहे. मले हे एक सर्वनाम आहे. तुमची जी भाषा आहे ती प्रमाण भाषा नाहीये. तुम्ही जर प्रमाण भाषा बोललात तर तुम्हाला कळेल. काय प्रमाण भाषा म्हणजे यांले आपल्या भाषेची अडचण गिडचण आहेच बुवा. काही बी करा तिकडे. एच तुम्ही काय म्हणालात? अडचण गिडचण शब्द काय आहे? अडचण बिडचण. गिडचण या शब्दाला काय अर्थ आहे मला सांगा बरं. बिडचणले काय आहे सांगा मग. ऐका पृथ्वीराव
गिडचणले बी अर्थ नाही आहे, भिडचणले बी अर्थ नाही आहे, तुम्ही जे बोलताय त्याला बी अर्थ नाही. यांना जर कुडचण बी म्हणलं तर काही फरक पडाव नाही. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला गिडचण म्हणलं तर? नाही तुम्ही अगदीच चुकीचं बोलत नाही आहात, पण अगदीच बरोबर सुद्धा बोलत नाही आहात. हे अहिले प्रॉब्लेमच आहे. यांच्याकडे मराठी कशी दावणीलाच बांधेल राहते, आम्हाला येतात नाही बाबा मराठी. नाही. अन्यायच राहतो विदर्भावर नेहमी. जाऊ दे ना बे. अरे तू नवऱ्याला बे नको म्हणू ना. नाही बोलत का बाई? तू गुच्चू बस, फक्त 15 मिनिटं काढ. तू रात्रीच्या जेवणाचे वांदे करशील. बाप्पा. एअरपोर्टवर त्यांच्याच गाड्या आहेत. तू पायी पायी आम्ही गाडीत कसं दिशील ते? इकडे वळ, बोल नको. मले काय वाटते ना, म्हणजे अरे. असे बे न बोलते मले बोलेले असे वाटले. अरे आता काय कराल? हे बघा, या ज्या आहेत त्या आता एका वैदर्भीय माणसाच्या पत्नी आहेत, त्यामुळे त्या जो प्रयत्न करत आहेत तो किमान स्तुत्य आहेत. पण हिला का धाड भरली आज? ही का नागपुरी बोलतीये? म्हणजे तुम्ही नागपुरी बोलल्यानंतर, तुम्ही व्हेरिएशन दिल्यानंतर गडकरी साहेब काय स्वतः तुमच्या घराभोवतालचे रस्ते बांधणार आहेत का? अरे बोलून तर पहा, अर्ज करून तर पहा. गडकरी साहेब डायरेक्ट समृद्धी मार्ग घरावरूनच नेते तुमच्या फाळातून. माणूस केवढा मोठा येतो. अरे काय चाललंय? चाललंय? डॅडा म्हणू का मी तुम्हाला? या जारा. डॅडा ऐका ना, आपण इथे काय राजकारण व्याकरण ह्यावर बोलायला जमलोय का? No, no. नाही ना, माझं आणि शिवचं जे लग्न आहे त्याबद्दल बोला ना. म्हणजे मले काय वाटतं, सॉरी. नको ना. नको ना, हा बाकी होता. नाही आवडताय. जारा, मी काय म्हणते, आपण लग्नाचं बोलतो, घाई करा ना प्लीज. बाळा तू सांग ना, कुडी आणि कवा करायचं लग्न तू सांग मला. एक मिनिट, हा, कुठे करायचं म्हणजे? हा. लग्न हे पुण्यातच व्हायला हवं. स्थळ पुणे, तिथे काय होणे? हो ना. या काय भंपक म्हण आहे हे. पुणे तिथे काय उणे, आम्ही बी म्हणू नागपूर तिथे भरपूर. हे काय म्हण आहे काय? एक मिनिट, नाही नागपूर तिथे भरपूर नाही. मी म्हणजे आहे भरपूर. पुण्यालाच काय एवढी ठेवली आहे? आमच्या माणसं कसं काय येतील तिकडे? कसं काय म्हणजे? आम्ही घेऊन जाऊ. हे बघा, हा आमच्या पुण्यामध्ये एक छान विस्तीर्ण असा हॉल आहे. हो का? मुबलक जागा आहे, पुष्कळ लोक सामावतील. म्हणजे साधारण एक 150 लोक सामावतील एवढी जागा आहे. अगदी अगदी. आणि वराड्याने जर सामंजस्य दाखवलं तर 200 लोक असे खांद्याला खांदा लावून जेवतील सुद्धा. 150 लोक घ्या. 150 लोक तर आमच्याकडे मंडपवाले, केटरिंगवाले, फोटोग्राफर, डीजेवाले हेच होते. अबे काटून कुठून बी धरले तर 1000-1200 पुढे गेले नाही, 250-300 अलग समजावणं पडतं बाई. हा मग 1500 लोक तर धरूनच घ्या म्हणशी तुम्ही. 1000, 1200, 1500 बापरे. तेवढे तर येतातच ना बे. तू बोल. 5-6 हजार दिसले की क्रिएटिव्हिटी अशी बाहेर पडाली कधी. नकोच ना बोलू. जारा. जेवणाचे वांदे आता आमच्या सगळ्यांचे जेवणाचे वांदे करशील तू. येतात तू वय तिकडे बोल नको काय. जारा प्लीज मामा. काय नाही राहत. 1000-1500. हा मग अहो आमचा छोटासा वराड त्या सगळ्या गर्दीत हरवून जायलो. अबे हरवते खायले. तुम्ही पुणेकर लोक गर्दीत बी उठून दिसता म्हणे. आणि काय टेन्शन घेऊ नका, तुमच्या 100-150 मी स्लीपरच देतो ना. एक मिनिट, आमच्या वराडाला तुम्ही चप्पल मारणार मला नाही पटत. अरे यायला समजतात नाही यार आपली भाषा. अरे शिल्पर म्हणजे शिल्पर बस करून देतो ना. 4 शिल्परा लावाल का लागते? अगं बाई, नाही तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण अहो आमचे एवढे नातेवाईकच नाही तो. म्हणजे पहा, आमच्या यांना इनमीन 3 भाऊ. बरं. तर आम्ही प्रत्येक समारंभाला ना एक भावाला बोलवतो, तेही आलटून पालटून. या टायमाला सगळ्यालेच बलाई घ्या. तुमचे भाऊ, यायचे भाऊ, याचे मित्र, याच्या मित्राचे बी भाऊ, बलाई घ्या सगळ्याले. आपल्याला काय एवढ्या लोकांना बोलवायची आवश्यकताच नाहीये. कशाला बोलवायचं? काही गरज नाही एवढ्या लोकांना बोलवायचं. खायला बोलवायचं म्हणजे आम्ही त्यांच्या घरी जातात तर त्यांना बोलावणंच पडेल ना. धर्म आहे तो. तुम्ही खरंच तेवढ्या लोकांच्या घरी जाता? हा आता जाणं पडतं. आम्ही माणसात राहतात. अच्छा. हा काय टेन्शन नका घेऊ.
आपण नागपूरमध्ये बार उडून टाकू, विषयच नाही. हा मग काय, नागपुरात लग्न हा करायचं? मग? अगं म्हणजे डेस्टिनेशन वेडिंगच हा झालं. मग? तुम्हाला सांगते, माझी ना कधीपासूनची इच्छा होती की एका तरी डेस्टिनेशन वेडिंगला उपस्थित राहायला पाहिजे. आता घरातलंच लग्न होत आहे म्हणजे माझी ती पण इच्छा पूर्ण होणार. अरे काय टेन्शन नका घेऊ, राजमाल करू नाही तर राणीकोठीच करून टाकू. फार मोठं आहे का ते? मोठं म्हणजे तुमच्या शनिवार वाड्याच्या पटांगणा एवढं मोठं आहे आई ते. गं. मग? बापरे, पण मग जमेल ना, होईल ना तिकडे सगळं? जमेल म्हणजे काय, गडकरी साहेब ओळखीचे आपले. विश्वास नाही बसत आहे. बापरे. या इकडे इकडे या. हे बा वा, अरे बापरे. सिद्ध करतो आपण. बस खाली बस. गडकरी साहेब तुम्हाला ओळखतात? हा मग, अरे तुमच्यासारखं थोडी आहे. आमचं नागपूर म्हणजे गावच आहे. यांच्या पुण्यामध्ये गल्लीतला नगरसेवक एकमेकांना ओळखता नाही. आमच्या नागपूरमध्ये कसं आहे, आमदार खासदार पोऱ्याच्या बारशापासून तर मऱ्यापर्यंत सगळे कार्यक्रम अटेंड करते. मग जनसंपर्क कसा असा दांडगा राहते बाप्पा. एका ट्रक मध्ये भरून आणले का एका माणसा पाहिजे. बापरे, एवढा मोठा जनसंपर्क म्हणजे फारच. म्हणजे आता या नागपुरात येऊन मले पण एकदा नागपुरी शैले पाहिजे बोलेले. बाप्पा, अरे बापरे. बाळा, मला वाटतं तुझ्या आईला संत्री अशी नाही अशी खायची आहे. आहो. नको बोलूस तू नागपुरी. हा, शांत राहा जरा. हा, पण मला खाण्यावरून आठवलेलं आहे. हा. खाण्यावरून मला आठवलं की जेवणाचं कसं, जेवणाचं काय करायचं. तुम्ही सांगा काय काय आयटम ठेवायचे लगे. या. आमचा बेत ठरलेला असतो. काय बेत हे पहा, आहे? श्रीखंड पुरी असेल, बटाट्याची भाजी असेल, अळूचं फतफत असेल आणि सोबत वरण भात, तूप आणि वर का एक छोटस काउंटर लावू लहान मुलांसाठी दूध भाताचं. एवढेच? हा. अबे याच्यापेक्षा जास्त पदार्थ तर आमचे गाईच्या पानात राहते. या. या. हे जेवणाला करायला लावते. हे काय पदार्थ आहे का? अरे हळदीच्या जेवणाला कसं पाहिजे, लाडू, मसाला भात, आलू वांग्याची भाजी, हो ना? भजे आहे का नाही, पुऱ्या आणलंय, पोया आणलंय आहे का नाही. आणि लग्नाचं सांगते लग्नाच्या जेवणाला तर पुरणपोळी, रोटी, 3 प्रकारच्या भाज्या, 3 प्रकारचे भात, सगळ्या प्रकारचे पापड आणि ठेचाचं राहतेच ना बे. बे म्हणताय का? बापरे, अहो यांनी बराच मोठा बेत आखलाय. खरंच फारच मोठा बेत आखलेला आहे यांनी. आहे. तुम्ही पहा काय असेल तर. बर बर. हा, आणि अजून काही लागलं तर मला सांगा. हा, पण मग एवढं आपण ठरवून टाकूया. एवढं ठरवून टाकू. हो ना, हो. तुला काही हवंय? तुला काय हवंय? नाही, आपण काही अजून चाट वगैरे. हा, चाट मसाला. अरे काय विषय आहे का, आपण आहे ना गपचूपचा कॉर्नर लावून टाकू. हो ना. अगं बाई, लग्नामध्ये गपचूप कॉर्नरला जायचं? नाही, मला देखील पटलेलं नाहीये. नाही, मला आवडलेलंच ओ, नाही. पृथ्वीराव. इथे माझ्या मुलाचं लग्न होतंय अंकित, आणि मी माझ्या बायकोला. हा. ओ, पृथ्वीराव. अरे गुपचूप म्हणजे इकडे पाणीपुरीला गपचूप म्हणतात. हो का? हा, अय्यो, म्हणजे पाणीपुरी बद्दल बोलत होते का? मग. पाणीपुरी तर मला भयंकर आवडते बाई. आवडते ना. हो. मग हाण्याची भैयाला सांगायचं, भाऊ एकदम तर्री आहे ना, असं कडक दे म्हणजे तिखा. मग त्याच्यानंतर 2-4 तर कोळल्या पुऱ्या हाण्याच्याच हाण्याच्या. ऐका ना डॅडा, आणि तुम्ही ना हे सगळं ठरवा. हा. हा, आम्हाला खूप काम आहेत. आम्हाला प्री वेडिंग फोटोशूट आहे, परत आम्हाला डान्सची बिनची रिहर्सल करायची या, या, आहे. या, या, या. बरं, डान्स करावं का तुम्ही? कोणत्या गाण्यावर कंबर हलवणार आहे सांगा बरं. अहो, काय शब्द आहे हा, कंबर हलवणार? नाही, बाबा राहू दे ना. आता आहे काय फरक पडतो? भाषा भाषेंमधला फरक आहे तो. काय प्रॉब्लेम आहे बरं तुम्हाला? ठीक आहे. पण मग गाणं मी पसंत केलेलं आहे. हा, रानात सांग कानात नाते आपुले. what? काय गाणं आहे? म्हणजे रानात जाऊन हे कानातच सांगणार आहे फक्त? अरे कानातच सांगणे तर घरात सांग, आणि रानात गेला तर बबलून सांग. हे गाणं एवढं सोपं असतं ते. हे गाणं नसणार आहे डॅडा. हे गाणं नसणार आहे. मग कोणतं गाणं? आमचं ठरलंय शिव. या या या, आम सो सॉरी आमचं ऍक्च्युली गाणं ठरलंय. स्टेप सुद्धा बसवून झाले आहेत. आम्ही करून दाखवू का? कर. प्लीज ओंकी, आपण करून दाखवूया. त्याला ओंकी ना इतकं भारी गातो. प्लीज गाणं. हा, प्लीज घेतो. या. शायद कभी न कह सकूं ये तुमको, कहे बिना समझ लो तुम शायद, जो तुम न हो
रहेंगे हम नहीं जो तुम न हो, रहेंगे हम नहीं ना चाहिए काय तू अरे मुळात हे गाणं होतं का? या तो गाणं म्हटला रडला का तळलावला तेच समजलं नाही मला. नाही, ठीक आहे मला चालणार आहे. एक मिनिट यांचा व्हिडिओच पाहायचा नाही मला. मला चालणार आहे हे गाणं. तर हे गाणं तुमचं गाणं ठरलेलं आहे. आता आम्ही पुढे विधी काय करायचे आहेत, प्रथा काय असणार आहे, देवाणघेवाण काय असणार आहे त्याच्याबद्दल बोलून घेतो. बसा. देवाणघेवाणाचा काही विषय नाहीये, तुम्ही बसा. बा- हे पहा, हिचे 10 भाऊ आहे, माझ्या 6 बहिणी आहे, ते येतील. त्यांचं सगळं आहेर पाणी सगळं करायचं. किती? नवरदेवचा खर्च मी करीन, नवरीचा खर्च तुम्ही एक मिनिट. करा. नवरदेव नवरी ठीक आहे. 10 भाऊ 6 बहिणी 16 जण. त्यांचे कपडे मी घ्यायचं. माझं काय कपड्याचं दुकान आहे. अरे मग काय फरक पडतो? इतक्या लोकांना मला नाही जमत. नाही हे तुम्ही एक काम करा, कमी करा. तुम्ही 2 भाऊ बोलवा, अर्धी बहीण बोलवा, मला चालेल. अर्धी बहीण म्हणजे हे काय सेल आहे का? नाही, माफ करा. नाही, बाई पोरीची बाजू पळते. बरोबर, मान्य पोरीची आहे. बाजू- नाही, पण नाही, असं नाही, नका करू. नाही, मला नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही पहिले थांबा यार, दादा. बाबा थांबा थांबा. हे विदर्भाहून बोलताय केव्हा तुम्ही ते? थांबा. तुम्ही काही करू नका प्लीज. तुम्ही ना पुणे आणि नागपूरच्या मध्ये कुठेतरी या आणि हे सगळे वाद घाला. आम्ही मुंबईत जातो आणि रजिस्टर मॅरेज करतो. चल ग, चल तू. अरे तू काय? सगळ्यांनी- काय?